हॅलो, गुड इव्हनिंग. गुड इव्हनिंग सर. गुड इव्हनिंग. बघा, आज आपण सराव नमुना प्रश्नपत्रिका क्रमांक 3 पाहतोय का? पहिलाच प्रश्न पहा. पुढीलपैकी कोणती परिमेय संख्या वर्गमुळात 5 व वर्गमुळात 6 यांच्या दरम्यान आहे? कोण सांगेल ऑप्शन? पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 4. कारण सांगा. 5च्या पुढची 4 ही 4 वर्गमुळात संख्या आहे. मग 4 ही 2ची आणि 6च्या पुढची वर्गमुळात 9 ही आहे. मग 9 ही 3ची म्हणून 2. बरोबर आहे. म्हणजे थोडक्यात 4चं वर्गमूळ 2 असतं आणि 9चं वर्गमूळ किती असतं? 3 असतं. मग आता इथं सांगितले वर्गमुळात आणि वर्गमुळात 5 आणि वर्गमुळात 6. मग 5चं वर्गमूळ किती असू शकेल रे? सांगा बघू. 2 पॉईंट काहीतरी असेल. आणि 6चं वर्गमूळ सुद्धा किती असेल रे? 2 पॉईंट काहीतरी असेल. कारण 9चं वर्गमूळ 3 आहे. म्हणजे 6, 7, 8 यांची वर्गमूळ 2 पॉईंट एनिवन असणार. मग आपल्याला विचारलंय वर्गमुळात 5 आणि वर्गमुळात 6 यांच्या दरम्यानची परिमेय संख्या विचारलेली आहे. मग ती 2 पॉईंट समथिंग येणार. म्हणजे पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे. आता इथं पहा, रेषा L आणि रेषा M समांतर. म्हणजे या 2 रेषा आडव्या परस्परांना समांतर आहेत आणि त्यांना छेदणारी ही उभी छेदिका आहे. आता किरण PR म्हणजे हा कोन दुभाजक आहे आणि किरण QR हा सुद्धा कोन दुभाजक आहे. आता कोन दुभाजकामुळे काय झालं रे? हा कोन आणि हा कोन समान झाला का नाही? आणि हा कोन आणि हा कोन काय झाला? समान झाला. कोन दुभाजक हा दिलेल्या कोनाचे 2 समान कोनात विभाजन करतो. ओके. आणि विचारलंय तुम्हाला कोन PRQ. PRQ म्हणजे हा विचारलाय बघा. कोण सांगतंय PRQ चं माप किती असेल? 4. 90 डिग्री. 90 अंश. कारण सांगा. R मध्ये काटकोन दिसतोय म्हणून. दिसतोय म्हणून आपण 90 म्हणायचं नाही. आपल्याला त्याच्या मागचं कारण सांगता आलं पाहिजे. गणितीय काय रिझन आहे सांगा. आता मला सांगा, हा कोन आणि हा खालचा कोन हे 2 कोणत्या प्रकारचे कोन आहेत रे? हिरव्या पेनानं आंतरकोन. बरोबर आहे. आणि 2 समांतर रेषांना छेदिकेने छेदले असतात तयार होणारे आंतरकोन काय असतात? पूरक. इंटेरियर अँगल्स आर सप्लिमेंटरी. आंतरकोन काय असतात? पूरक असतात. बरोबर ना? पूरक म्हणजे हो त्या सर. दोघांची बेरीज किती येणार? 180. आता बघा, या दोघांची 180. मग याच्यातला निम्मा भाग घेतलाय आणि या खालच्या पूर्ण कोनातला निम्मा भाग घेतलाय. मग या दोघांची बेरीज किती येणार रे? 90. बरोबर. 180 च्या निम्मा 90. आणि मग त्रिकोण PQR मध्ये त्रिकोणाच्या तिन्ही कोनाची बेरीज किती असते? 180. बरोबर. 180 असते. मग त्यामध्ये P आणि Q म्हणजे खालचं जे कोन आहे त्यांची बेरीज आपण 90 लिहिली. आणि त्यात R कोन मिळवला, बेरीज आली 180. 180 वजा 90 R राहिलेला कोन किती येणार? 90. R 90. म्हणजेच PRQ. 90 अंश येणार. म्हणजेच पर्याय क्रमांक 4. 4. सर्वांना समजलं का हे उदाहरण? हो सर.
ओके. प्रश्न तिसरा, एका समांतरभुज चौकोनाचं क्षेत्रफळ त्याच्या पायाच्या 10 पट आहे, तर त्याची उंची किती एकक असेल सांगा पाहू. आता बघा, पायाला आपण कोणता अक्षर वापरतो रे बहुतांशी वेळा? बेस, बी. आणि उंचीला कोणतं अक्षर वापरतो हाईट मधलं? एच. आणि जे क्षेत्रफळ आहे त्या क्षेत्रफळाला कोणतं अक्षर वापरतो? एरिया, ए. आता इथे काय झालंय, क्षेत्रफळ पायाच्या 10 पट, मग पाया बी आणि त्याची 10 पट म्हणजे गुणिले 10, म्हणजे ए बरोबर 10 बी. बरोबर. ए बरोबर 10 बी बरोबर आहे का? हे क्षेत्रफळ पायाच्या 10 पट. आणि मग समांतरभुज चौकोनाचे क्षेत्रफळ सूत्र माहित आहे का तुम्हाला? एरिया ऑफ पॅरलोग्राम बरोबर पाया गुणिले उंची. आता परीक्षा आपली फक्त 15 दिवसावर आलेली आहे, त्यामुळे आता सगळं तुम्ही परफेक्ट झालाय, सूत्र पाठ आहेत, त्यामुळे त्याचं उपयोजन फक्त कसं करायचं हे लक्षात घ्या. आता ए च्या ठिकाणी आपण किती टाकूया? 10 बी टाकू. पुन्हा हे बी तसंच आणि एच पण तसंच. मग आता उजव्या बाजूचं बी इकडे आल्यावर भागिले होणार आणि त्या बाजूला फक्त हाईट एच राहू द्या. ह्या छेदातल्या बी ला अंशातलं बी गेलं. किती आली हाईट सांगा? 10. 10. पर्याय क्रमांक 1. बघा सर्वांना समजतंय का? आता तुम्ही फ्रेश असता. सकाळी 5:30 तासाला काही जणांना फार आळस आला असेल, तरी बऱ्यापैकी विद्यार्थी जॉईन होते. एका चाकाचा व्यास 56 सेमी आहे, तर ते चाक 10 फेऱ्यात किती अंतर चालेल? काय काढायचं कोण सांगेल मला? त्या चाकाचा परिघ काय काढावं लागल? सरकमफेरन्स. परिच्छेद अंतर. परिघ. हा, परिघात सूत्र काय रे मग? 2 पायर किंवा पायडी. आता ते व्यास दिलाय म्हणून आपण पायडी वापरूया. मग पायची किंमत किती? 22/7 आणि डायमीटर किती? 56. 7 एके 7 आणि 7 8 56 आणि 22 8 किती? 176. आता मला सांगा परिघ म्हणजे काय रे? एका फेरीत कापलेला अंतर. परिघ म्हणजे काय? एका फेरीत कापलेले अंतर. अशा किती फेऱ्या आहेत? 10. 10 फेऱ्यात किती अंतर कापते बघूया. 10 फेऱ्यात कापलेले अंतर मग 10 गुणिले 176 करायचं, म्हणजे किती आलं? 1760 सेंटीमीटर. हा, आता 1760 सेमी पर्यायच नाही आहे का? पर्याय पर्याय क्रमांक 1. पर्याय क्रमांक 2. मला सांगा 1 मीटर म्हणजे किती सेंटीमीटर आहे? 100 सेंटीमीटर. 100. मग इथं सेमी मीटर मध्ये करायचं म्हणजे 100 न भागायचं. 100 न भागायचं म्हणजे 2 घरे डावीकडे, पॉइंट द्यायचा. म्हणजे 17.60 मीटर येणार. म्हणजे पर्याय क्रमांक किती येणार? 2. 2.
सेंटीमीटरचं मीटरमध्ये करताना 100 भागायचं म्हणजे 2 घरं डावीकडे यायचं म्हणजे 17.60 मीटर येते. एका वर्गात 50 विद्यार्थी असून त्यांच्या वजनाचे मध्यमान 47.6 आहे. 50 विद्यार्थी आणि एक शिक्षक यांच्या वजनाचे मध्यमान 48 असल्यास शिक्षकाचे वजन काढा. आता मला एक सूत्र सांगा अगोदर. मध्य किंवा त्याला मध्यमान म्हणतात. काय रे मध्य म्हणजे? सर्व मध्य प्राप्तांकांची म्हणजे बेरीज सरासरी. प्राप्तांकांची बरोबर. बेरीज भागिले आणि सर्व भागिले प्राप्तांकांची बेरीज एकूण भागिले प्राप्तांक. एकूण प्राप्तांक. बरोबर. मग आता वजनाचं मध्यमान दिलेलं आहे. मग आपण असं लिहू शकतो ना रे, मध्य बरोबर 50 विद्यार्थ्यांच्या वजनाची बेरीज भागिले 50. 50 विद्यार्थ्यांच्या वजनाची बेरीज भागिले 50. मग मला 50 विद्यार्थ्यांच्या वजनाची बेरीज काढायची. कशी काढता येईल रे? 50 विद्यार्थ्यांच्या वजनाची बेरीज. 50 गुणिले 47.6. 50 तुम्हाला समजते का? नाहीतर असं सविस्तर लिहितो. मध्य बरोबर वर लिहितो बेरीज. कशाची बेरीज? वजनाची बेरीज. आणि भागिले विद्यार्थ्यांची संख्या. सूत्र बघा. वजनाचा मध्य बरोबर वजनाची बेरीज भागिले विद्यार्थी संख्या. आता बघा मी काय लिहितोय मग. 50 विद्यार्थ्यांचा मध्य किती दिलेला आहे? 47.6 आणि विद्यार्थी संख्या 50. मग तिरकस गुणाकार जर केला म्हणजे मध्य आणि विद्यार्थी संख्या यांचा गुणाकार केलं की त्यांच्या वजनाची बेरीज मिळेल का नाही? बघा समजतंय का? म्हणजे 50 विद्यार्थ्यांच्या वजनाची बेरीज जर काढायची असेल तर 50 विद्यार्थ्यांच्या वजनाचा मध्य आणि त्याला 50 विद्यार्थी संख्येनं गुणायचं. समजलं का? हो सर. मी थोडक्यात लिहितो 50 विद्यार्थ्यांच्या वजनाची बेरीज. मी थोडक्यात 50 बेरीज लिहितोय. समजलं का? 50 बेरीज म्हणजे काय? 50 सर. बेरीज म्हणजे 50 विद्यार्थ्यांच्या वजनांची बेरीज. मग 50 विद्यार्थ्यांचं मध्यमान किती आहे? 47.6. आणि विद्यार्थी संख्या किती आहे? त्यानं त्याला गुणूया. 50 न गुणूया. आता शून्याला शून्य. 5 7 30 7 3 5 35 3 38 7 3 25 3 23. 23,800. आणि दशांश चिन्हानंतर एक अंक आहे इथं म्हणजे दशांश चिन्ह इथं देऊया. म्हणजे किती आलं? 2380. म्हणजे 50 विद्यार्थ्यांच्या वजनाची बेरीज आली 2380. आता हे 50 विद्यार्थी आणि एक शिक्षक असे एकूण झाले किती? 51. मग 51 जणांच्या वजनाची बेरीज काढायची मला. आता 51 जणांच्या वजनाची बेरीज. मग 51 जणांचा मध्यमान किती आहे? 48. 48. आणि त्याला किती न गुणूया? 51. एकूण 51 गुणूया. मग 48 आणि 51 चा करा गुणाकार. चला 2440. 2448. बरोबर. आता मला सांगा आपल्याला काढायचे काय? शिक्षकांचे वजन. शिक्षकांचे वजन कसं काढायचं रे? 51 जणांची बेरीज आणि त्याच्यातून 50 जणांची बेरीज वजा करायची. 8 वजा 0 8. 4तून 8 जात नाही. मग 14तून 8 गेलं 6. इथं 1 आणि 4तून 4 गेलं 0. 2तून 2 गेलं 0. मग शिक्षकांचं वजन किती आलं? 68.
म्हणजे पर्याय क्रमांक 3. डी. समजले का? मनापासून सांगा हे उदाहरण. हो सर. सर. हो सर. हा. मध्यमान बरोबर सर्व प्राप्तांकांची बेरीज भागिले एकूण प्राप्तांक, किंवा मध्यमान बरोबर सर्व विद्यार्थ्यांच्या वजनाची बेरीज भागिले एकूण विद्यार्थी संख्या. मग वजनाची बेरीज करण्यासाठी मध्यमानाला विद्यार्थी संख्येनं गुणलं, 50 जणांची बेरीज काढली, पुन्हा 51 जणांची बेरीज काढली, त्या दोघांची वजाबाकी केली की मग शिक्षकांचं वय निघते. पा एक्स आणि वाय वर्ग यांच्यात व्यस्त चलन आहे. आता व्यस्त चलनात भागाकार स्थिर असतो का गुणाकार स्थिर असतो? सांगा. गुणाकार. गुणाकार. कुणाचा गुणाकार स्थिर? एक्स आणि वाय वर्गचा गुणाकार काय असणार? कॉन्स्टंट असणार के. एक्स गुणिले वाय वर्ग बरोबर स्थिर. आता एक्स ची किंमत मी टाकतो 5. पर्याय क्रमांक 2. 4. मग त्या 4चा वर्ग घ्या. एक पर्याय. आता हे डायरेक्ट सोडवतो मी. आता उजवी बाजू तशीच घेऊया, एक्स गुणिले वाय वर्ग. आता शेवटच्या वाक्यात एक्स ची किंमत 20 आणि वाय वर्ग तसंच. इकडे एक्स गुणिले वाय वर्ग आणि इकडे पण एक्स गुणिले वाय वर्ग. दोघांचा गुणाकार स्थिर असतो. आता मग सोडवूया. 5 गुणिले 4चा वर्ग 16 आणि इकडे 20 गुणिले वायचा वर्ग. 16 पंचे 80 बरोबर 20 गुणिले वाय वर्ग. आता 20 इकडे आल्यावर भागिले होणार. त्याला वाय वर्गाची किंमत सांगा. 20 चोक 80 आणि दोन्ही वर्ग काढले तर 4चं वर्गमूळ 2. म्हणजे पर्याय क्रमांक 2. हो. बरोबर का? हो सर. हो सर. आणि पुस्तकात पर्याय क्रमांक 3 दिले का नाही? बघा बरं एकदा. 6. 2च आहे. हा 2च आहे. बरोबर. 2च आहे सर. सर असं पण येतं ना, 4 वर्गमुळाच्या जागी 2 घेतलं तर? ते इरेज केलं मी. हा आता हे गणित पहा. x वजा 1/x बरोबर 4/3 तर x वर्ग वजा 1/x वर्ग बरोबर किती? बघू आपल्यापैकी कोण सांगते. Anyone tell me answer of this question? कारण इथं अधिक असतं तर लगेच सुटलं असतं बघा मला, पण इथं वजा चिन्ह असल्यामुळं बघू आपल्यापैकी कोण सांगू शकते का? आपण काय करतो नेहमी माहित आहे का? दिलेलं लिहितो बघा. x वजा 1/x बरोबर 4/3. दोन्ही बाजूचा जर वर्ग केला तर x वजा 1/x कंसाचा वर्ग आणि मग 4चा वर्ग 16 आणि 3चा वर्ग 9. याची फोड केली. पहिल्या पदाचा वर्ग वजा 2 गुणिले पहिले पद गुणिले दुसरे पद आणि अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग आणि उजवी बाजू आहे अशी 16/9. आणि मग ह्या x ला हे x गेलं, x वर्ग शेवटचं पद अधिक 1/x वर्ग आणि मग 16/9 आणि हे वजा 2 तिकडे गेल्यावर अधिक 2. तिरकस गुणाकार केला. 16 × 16 9 2 18. 16 अधिक 18 34 आणि छेदात 9. 34/9
सातव्याचं इथं बरोबर पर्याय क्रमांक 3 दिले, पण इथं एक्स वर्ग अधिक 1/x वर्गाची किंमत आली ना. मग मला वाटतं त्यांचं चुकून हे झालं असेल. इथं अधिक चिन्ह करून घ्या पुस्तकात. एक्स वर्ग अधिक 1/x वर्ग करून घ्या पुस्तकात. सर अधिकच आहे. माझ्या पुस्तकात वजा आहे. तर वजा आहे. तर नंतर एक्स वर्ग वजा 1/x वर्ग आहे का नाही, तिथं एक्स वर्ग अधिक 1/x वर्ग पाहिजे. चालेल. समजलं का काय केलं ते? हो सर. थोडं स्पीड आपण घेतोय, कारण आपल्याला एका तासात 20 प्रश्न संपवायचे आहेत. असे आपल्याला 10 प्रश्नपत्रिका गणिताची संपवायचे आहेत, त्यानंतर बुद्धिमत्तेचे संपवायचे आहेत. कोणाला काय अडचण आहे गणितात सांगा. नाही सर. नाही काय? ओके. 8वा प्रश्न घेऊ. पी वर्ग वजा 5/6 पी अधिक एम ही राशी पूर्ण वर्ग असल्यास एम बरोबर किती? मला सांगा. ए वर्ग अधिक 2a ए अधिक बी चा वर्ग आहे का नाही हा? म्हणजे पहिल्या पदाचं वर्गमूळ घेतलं इथं आणि तिसऱ्या पदाचं एक वर्गमूळ घेतलं आणि त्या दोघांच्या बेरजेचा वर्ग. मग आता हे कसं सोडता येईल बघा. याचा अभ्यास किंवा याचा आपल्याला संदर्भ घेऊन सोडवता येते का पहा. ही जी त्रिपदी आहे का नाही, ती या टाइप मध्ये आहे बघा. ए वर्ग अधिक 2ab अधिक बी वर्ग या टाइप मध्ये. कारण ही पूर्ण वर्ग राशी आहे. मग आता पहिलं पत्र आहेच वर्ग. पी वर्ग कोणाचा वर्ग आहे? पीचा. पीच. पुन्हा 2 गुणिले पहिलं पत्र आपण फिक्स केलंय कुठलं? पी. फक्त आपल्याला इथं दुसरं पद पाहिजे. मग दुसरं पद काय येईल सांगा बघू. गुणाकार वजा 5/6 पी येण्यासाठी 2p दिले, म्हणजे राहिलं काय? ही 2p ला कशानं गुणल्यानंतर वजा 5/6 पी येईल. पी तर आहे, फक्त वजा काढायचे. मग इथं चिन्ह एक वजा करून टाकू आपण. वजा चिन्ह घेतलं. आता वर 5 आणि खाली 6 आलं पाहिजे. मग इथं वर 5 लिहितो आणि खाली 6 येण्यासाठी 12 बरोबर. म्हणजे बेसक 12 ना. मला सांगा ह्या मधलं जे पद आहे का नाही, 2 गुणिले पी गुणिले वजा 5/12 म्हणजेच हे येते का बघा मधलं वजा 5/6 पी. वजा चिन्ह 5 अंशात आहे, पी अंशात आहे आणि 2 न 12ला भागल्यानंतर 6 खाली येते. म्हणजे हे पहिलं पद आलं बघा पी. आणि दुसरं पद काय आलं? वजा 5/12. मग आपण काय लिहितोय तर ए अधिक बी कंसाचा वर्ग. मग आता हे पहिलं पद आणि हे दुसरं पद. मग इथं दुसरं पद काय येणार सांगा? वजा 5/12 येणार आणि त्याचा काय येणार हा वर्ग. आणि मग हे शेवटी कसं लिहू शकतो? पहिलं पद पी वजा दुसरं पद 5/12 आणि कंसाचा वर्ग. बरोबर आहे का?
किंवा इथं हो सर. अधिक केलं आणि इथं कंसात वजा केलं तरी चालते आणि तसा चौकटी कंस केला तरी चालते. पहिल्या पदाचा वर्ग पी वर्ग अधिक 2 गुणिले पहिलं पद गुणिले दुसरं पद अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग. मग आपल्याला विचारलं यम, यम म्हणजे तिसरं पद. इथं काय आलं यमच्या ठिकाणी? हे आलं बघा यमच्या ठिकाणी. काय आलं यमच्या ठिकाणी? वजा 5/12चा वजा वर्ग. मग 5/12. वजाचा वर्ग अधिक 5चा वर्ग 25 आणि 12चा वर्ग 144. मग 25 चे 144 म्हणजे पर्याय क्रमांक 4. 4. हे सूत्र वापरले, बाकी काय केलं नाही. पहिल्या पदाचा वर्ग अधिक 2 गुणिले पहिलं पद गुणिले दुसरं पद अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग. पूर्ण वर्ग राशी आणण्यासाठी. समजलं का? हो सर. हो सर. ओके. काही जणांना समजलं नसेल, पुन्हा व्हिडिओ पहा. आणि एखाद्या विद्यार्थ्यांनी अजून माझा चॅनल सबस्क्राईब 9वा प्रश्न पहा. एका बागेतील 1/4 झाडे आंब्याची, 2/3 झाडे पेरूची व उरलेली 100 झाडे फणसाची आहेत, तर त्या बागेत एकूण झाडे किती? आता एकूण झाडं आपण एक्स मानूया. मग आंब्याची झाडं किती येणार आहे? एकूण 1/4. झाडाचा 1/4 भाग म्हणजे 1/4 एक्स. पुन्हा एकूण झाडाचा 2/3 भाग पेरूची झाडं आणि अधिक फणसाची झाडं आणि बरोबर एकूण झाडं किती आपण मांडली? एक्स. बरोबर आहे का समीकरण? 1/4 एक्स अधिक 2/3 एक्स अधिक 100 बरोबर एक्स. सर एकूण झाडं वाय मांडली तर? चालतंय की, एक्स वाय म्हणलं तरी काय अडचण येत नाही. मग 1/4 वाय अधिक 2/3 वाय अधिक 100 बरोबर वाय येणार, काय फरक पडत नाही. आता ह्या दोघांची बेरीज करूया. 1/4 एक्स अधिक 2/3 एक्स. किंवा असं करूया, ह्या दोघातून एक्स कॉमन काढूया. म्हणजे आत कोणता अपूर्णांक राहिलं? 1/4 अधिक 2/3 पुढं अधिक 100 आणि उजवी बाजू एक्स. करा तिरकस गुणाकार. 3 एके 3. दुसरा तिरकस गुणाकार 4 दुनी 8 आणि छेदाचा गुणाकार 4 त्रिक 12. एक्स प्लस 100 उजवी बाजू एक्स. 8 अधिक 3 11. 11/12 एक्स अधिक 100 बरोबर एक्स. आता एक्सच्या बाजूला 11/12 एक्स येतो, मग ते वजा होईल. वजा 11/12 एक्स. तिरकस गुणाकार केला तर 12x वजा 11x. 1x होणार म्हणजे नुसतं एक्स आणि छेदाचा गुणाकार 12. मग तिरकस गुणाकार 100 गुणिले 12 किती येणार आहे? 1200. 1200. म्हणजे एकूण झाडं किती आली? 1200. पर्याय क्रमांक 1. 1. सर x/12 कसं काढलं? तिरकस गुणाकार केला रे. इथं एक्सचा छेद 1 आहे ना, मग तिरकस गुणाकार कसा केला माहिती आहे का? बघा ह्याचा, ह्या दोघाचा तिरकस गुणाकार 12x. इथं मी दाखवतो वाटल्यास. वजा आता या दोघाचा तिरकस गुणाकार 11x गुणिले 11x आणि छेदाचा गुणाकार 12 एके 12 आणि मग 12x वजा 11x 1x आणि छेद 12 मग 1x/12. कळलं का? हो. ओके. दहावा प्रश्न पहा.
वरील आकृतीतील त्रिकोण कोणत्या कसोटीनुसार एकरूप आहेत सांगा. बाकोको. बाकोको. बरोबर. बाकोको. बरोबर. पर्याय यच, 3 बाकोको. तीन, पर्याय क्रमांक यच. 3. कारण मला सांगा ही दोन्ही त्रिकोणाची सामायिक भुजा आहे. हा कोण आणि हा कोण त्याने सारखा दिलाय आणि हा कोण आणि हा कोण सारखा दिलाय. म्हणजे आता हिरव्या पेनाने दाखवतो. बाजू कोण कोण, बाजू कोण कोण, बाजू कोण कोण. कुठली कसोटी आली? बाकोको. बाकोको. ओके. ₹2,700 किमतीची वस्तू 2400 रुपयांना विकल्यास मिळालेली शेकडा सूट किती असेल? अगोदर मला सांगा सूट बरोबर काय रे? विक्री किंमत वजा छापील किंमत का छापील किंमत वजा विक्री किंमत? छापील किंमत वजा विक्री किंमत आहे का? मग 2700 छापील किंमत आहे आणि ती 2700 रुपयाची वस्तू किती रुपयाला विकली? 2400 रुपयाला विकली. म्हणजे सूट किती देते दुकानदाराने आपल्याला? 300. 300 रुपये. आता आपल्याला काढायचंय काय आहे? शेकडा सूट. पर्याय क्रमांक 4. शेकडा सूटचं सूत्र काय रे? सूट भागिले किंमत गुणिले 100. छापील किंमत गुणिले 100. मग सूट आपली 300 आली पा आणि छापील किंमत किती होती? 2700 आणि गुणिले 100. मग या 2 शून्याला हे 2 शून्य गेलं आणि 3 एके 3, 3 9 27. म्हणजे अंशात 100 आणि छेदात 9. 100/9 उत्तर आलं पहा. आहे का उत्तर 100/9? बघा. पर्याय क्रमांक 4. बरोबर. पर्याय क्रमांक 4. बारा पी घन वजा 6p वर्ग अधिक बहुपदीला 4p वर्ग या एकपदीनं भागल्यास बाकी किती? कोण सांगेल कुठल्या मेथडनं सोडवता येईल? डिवाइड. करूया व्हाईट बोर्ड वर चालू. भागाकार पद्धतीने. तुम्हाला पॉलिनॉमियल हे बघा बहुपद्यांचा भागाकार 8वीला. त्यामध्ये आपण क्वोशिएंट आणि रिमाइंडर काढायला शिकलोय की भागाकार आणि बाकी. त्या पद्धतीने सोडवूया. सांगा भाज्य म्हणजे डिव्हिडंड कोणता? 12 पी p चा घन घन वजा वजा 6p वर्ग 6p वर्ग अधिक 4p. अधिक 4p आणि याला भागायचे कशानं? 4p वर्ग. p वर्ग. आता कच्च काम मी खाली करतो पुढे जागा नसल्यामुळं. याच्यातलं पहिलं पद आणि याच्यातलं पहिलं पद. मग सांगा भाजकातील पहिलं पद 4p वर्ग गुणिले टिंब बरोबर भाज्यातील पहिलं पद 12p घन. 3p. 4 किती 12 3 आणि p वर्ग गुणिले p केल्यावर p घन. मग हे 3p आलं का नाही ते कुठलं याचं असतं? आता या 3p न भाजकाला गुणायचं म्हणजे 4p वर्गला. 3 चौक 12 आणि p गुणिले p वर्ग p घन. मग हे 12p घन इथं लिहितो. घनाच्या खाली घनाचं पद लिहायचं. मग पॉझिटिव्हचं वजाबाकी करायची असल्यामुळं निगेटिव्ह होणार. मग 12p घनला वजा 12p घन कॅन्सल झालं का नाही?
मग आता खाली काय उतरायचं आहे असं वजा ए 6p वजा 6p चा वर्ग अधिक 4p. हा आता पुन्हा मगाच्या सारखं भाजकाचं पहिलं पद 4p वर्ग गुणिले टिंब टिंब बरोबर याच्यातील पहिलं पद वजा 6p वर्ग. अगोदर आपल्याला वजा चिन्ह दिलं पाहिजे कारण गुणाकार ऋण आहे. आता गुणाकार 6 4 ला कशाने गुणल्यावर 6 येईल रे 6/4 4 ला 4 झाले 9/6 होतंय का नाही आणि p वर्ग आहेच वजा 6/4 म्हणजेच किती रे बे त्रिक 6 आणि बे दोन्ही 4 म्हणजे वजा 3/2 येते ते वर लिहितो मग वजा 3/2 मग या वजा 3/2 न कशाला गुणायचं भाजकाला 4p वर्गला मग बे एक बे बे दोन्ही 4 आणि वजा 3 दोन्ही 6p वर्ग मग ह्या वजा 6p वर्गाच्या खाली वजा 6p वर्ग लिहिलं वजा चिन्ह बदललं अधिक त्याला हे गेलं राहिलं काय मग 4p. जेव्हा बाकीची कोटी भाजकाच्या कोटीपेक्षा लहान येते त्यावेळेस भागाकार क्रिया थांबवायची. इथं p चा घातांक 1 आहे आणि इथं भाजकात p चा घातांक 2 आहे म्हणजे 1 हे 2 पेक्षा लहान आलं म्हणून थांबायचं. मग बाकी काय आले रे ही बाकी आहे बघा सगळ्यात खालची 4p आहे का बघा ते 4p म्हणजे पर्याय क्रमांक किती 3 बरोबर. पुस्तकाचा परफेक्ट जर अभ्यास असेल तर तुम्हाला बरीच मार्क गणितात चांगली पडतात. पुस्तक परफेक्ट पाहिजे. बुद्धिमत्ता. हा आता प्रश्न 13 पहा समांतरभुज चौकोनात लगतच्या कोणांची माप 9x+50 आणि 3x+10 अशी असल्यास त्यातील लघु कोणाचं माप किती. आता तुम्हाला माहित आहे समांतरभुज चौकोनाचे लगतचे कोण काय असतात रे पूरक परस्पर पूरक. ऍडजसंट अँगल्स आर सप्लिमेंटरी. ऍडजसंट अँगल्स आर सप्लिमेंटरी म्हणजे या दोघांची बेरीज किती येणार पूरक म्हटल्यावर 180 बरोबर 9x+50 बेरीज 3x+10 आणि या दोघांची बेरीज आपण 180 लिहूया. मग या 9x आणि 3x ची बेरीज 9 + 3 12x 50 आणि 10 ची बेरीज 60 उजवी बाजू 180 60 तिकडे गेल्या वजा 180 वजा 60 पर्याय 2 120 आणि 120 भागिले 12 12 आणि 10 आहे म्हणजे x बरोबर 10. आता आपल्याला लघु कोण विचारलाय दोन्ही कोणांची माप काढू अगोदर हा काढतो 9x+50 काढूया अगोदर 9 गुणिले 10 + 50 मग 9 10 90 90 + 50 140 आला हा विशाल कोण आला. आता लघु कोण बघूया 3x+10 मग 3 गुणिले x ची किंमत 10 टाकूया आणि त्यात 10 मिळवूया 40 30+10 40 म्हणजे हा विशाल कोण आला आणि हा लघु कोण आला. आपल्याला लघु कोण विचारलाय किती आलं लघु कोणाचं माप 40 ओके. प्रश्न x घन अधिक 64y घन बरोबर mx कंसात xy अधिक वजा 4x. आता इथे वाटते इथं नुसतं m केलं का नाही आणि m ची किंमत काढायची तुम्हाला इथं m ची किंमत काढायची. आता हे सोडवूया अगोदर डावी बाजू तुम्हाला हे सूत्र माहित पाहिजे बरं का याच्यासाठी एकच मिनिट a चा घन अधिक b चा घन किती जणांना सूत्र माहित आहे हे सांगा. दोन a पदाच्या प्लस b घनाची बेरीज a पहिल्या प्लस b कंसात a प्लस b आणि दुसऱ्या कंसात दुसऱ्या कंसात a वजा a वर्ग वजा ab अधिक b वर्ग
वर्ग. बरोबर. हे सूत्र वापरायचे तर आता डावी बाजू दिली बघा. एक्स घन म्हणजे कोणाचा घन आला हा एक्सचा. आणि 64 वाय घन कोणाचा घन आला 64 घनमूळ 4 वाय घनच वाय म्हणजे 4 वाय कंसाचं. आता बघा एक्स पहिलं पद आणि 4 वाय दुसरं पद. हिरवा पेन वापरतो. इथं काय झालंय पहिलं पद अधिक दुसरं पद. मग पहिला कंस काय होणार पहिलं पद अधिक दुसरं पद. पहिलं पद एक्स आणि दुसरं पद 4 वाय. पुन्हा पहिल्या 4y पदाचा वर्ग. पहिल्या पदाचा वर्ग म्हणजे एक्सचा वर्ग वजा पहिलं पद गुणिले दुसरं पद म्हणजे एक्स गुणिले 4 वाय. काय येणार आहे 4xy आणि पुढं दुसऱ्या पदाचा वर्ग म्हणजे 4 वायचा वर्ग. 4 चा वर्ग 16 वायचा वर्ग वाय वर्ग. म्हणजे डावी बाजू आली एक्स अधिक 4 वाय आणि एक्स वर्ग वजा 4xy अधिक 16 वाय वर्ग. आता डाव्या बाजूची कंपॅरिझन उजव्या बाजूबरोबर करा. हा कंस बघा इथं आहे सेम आहे का एक्स वर्ग मोठा वजा कंस 4xy. हा मोठा कंस सेम आहे. मग इथं यम ची किंमत काय आली रे इथं यम आहे. यम ची किंमत का ही आली एक्स अधिक 4 वाय म्हणजे पर्याय क्रमांक काय येणार 2. 2. समजतंय का? हो सर. हो सर. ओके. आता 5वं पहा. जी हा मध्यगा संपात बिंदू त्यालाच आपण म्हणतो गुरुत्व मध्य. त्रिकोणाच्या मध्यगांचा संपात बिंदू त्याला गुरुत्व मध्य म्हणतात. आणि याच्यामध्ये जी टी 9 दिलंय तर मध्यगेची लांबी काढा. तुम्हाला एक गुरुत्व मध्याचा एक गुणधर्म माहित आहे का रे कोण सांगते हो सर. कोण सांगते? गुणोत्तर 2 असेल का? काय झालंय माहिती आहे का सुरुवातीला मी ज्यावेळेस टीचमेंटवर तास घ्यायचो त्यावेळेस तुम्ही बोलताना नाव पडायचे इथं आणि आता नावच पडत नाही. त्यामुळे कोण उत्तर देतं हे मला काय समजत नाही. त्यामुळे उत्तर देण्या अगोदर तुम्ही तुमचं नाव सांगा. कोण सांगते? त्यांच्या मध्यगेचं गुणोत्तर 1:2 असतं. नम्र. नम्रता 1:2. बरं अजून वेगळं कोण सांगते? सर तुम्ही सांगतो समृद्धी पवार. हा सांग समृद्धी. 1:3 असतं 1:2 नसतं. 1:3. बघा मी सांगतो. गुरुत्व मध्य हा प्रत्येक मध्यगेचं 2:1 या प्रमाणात विभाजन करतो. 2:1. गुरुत्व मध्य प्रत्येक मध्यगेस 2:1 या प्रमाणात विभागतो. म्हणजे जी हा गुरुत्व मध्ये आहे. मग 2 भाग कुठलं झालं पहिला भाग टी जी आणि दुसरा भाग कुठला जीएम. जीएम. 2/1. टीजी आणि जीएम हे गुणोत्तर 2:1. बरोबर आहे का? हो सर. टीजी म्हणजेच काय रे टीजी म्हणजे जीटी ना अक्षर हो मागे हो ठेवायचं. मग अंशात जे 9 टाकलं छेद जीएम तसं देतो आणि उजवी बाजू येणार 2/1. तिरकस गुणाकार केला तर 2 GM आणि 9 × 1 = 9. जीएम बरोबर 9/2 किती येणार 9च्या निम 4.5. 4.5. हा आपल्याला मध्यगा विचारली. मध्यगा म्हणजे पूर्ण टीएम विचारलंय. टीएम म्हणजे कोणाची बेरीज रे टीजी अधिक जीएम. टीजी तर 9 आहेच. टीजी किती 13.5. आहे 9 आणि हे आता काढलेलं 4.5. मग 9 आणि 4 13 आणि वरचं 0.5. 13.5 म्हणजे पर्याय क्रमांक 1. 13.5. पर्याय क्रमांक 1. हा पर्याय क्रमांक 1. गुरुत्व मध्य प्रत्येक मध्यगेस 2:1 या प्रमाणात विभागतो. हा गुणधर्म या ठिकाणी आपण वापरलेला आहे. सोळावं पूर्ण वर्ग संख्या आणि पूर्ण घन संख्या सर्वात लहान बरं का
म्हणजे सर्वात लहान पूर्ण वर्ग संख्या आणि सर्वात लहान पूर्ण घन संख्या यांची बेरीज किती? 3. आता मग पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3. सर्वात लहान पूर्ण वर्ग संख्या कुठली रे? एक. एकचा वर्ग 1 एक. आणि ही एक आली की पूर्ण वर्ग संख्या. आणि सर्वात लहान पूर्ण घन संख्या कोणती? एकचा एक. एक. शून्याचा घन किती? शून्य ना? मग सर्वात लहान पूर्ण वर्ग संख्या 1 आणि सर्वात लहान पूर्ण घन संख्या 0 यांची बेरीज किती घे? म्हणजे पर्याय क्रमांक 2 ना? हो सर. ओके. आता प्रश्न 17वा पहा. एका वृत्तचिती आकाराच्या पिंपाची उंची 56 सेमी, पिंपाची धारकता 70.6 लिटर आहे, तर त्या पिंपाची त्रिज्या किती? आता लिटरचं रूपांतरण आपण घन सीमित करून घेऊया अगोदर. मला एक सांगा, 1 लिटर म्हणजे किती घन सेमी रे? 1000. बरोबर. 1000. 1 लिटर म्हणजे 1000 घन सेमी. तर किती लिटर दिले? 70.4. मग 70.4 ला 1000 ने गुणूया. आता 70/4 आणि त्याच्यावरचं हे 3 झिरो लिहितो. 4. आणि दशांश चिन्हानंतरचा एक अंक म्हणजे इथं दशांश चिन्ह येणार, म्हणजे काय येणार? 70,400 येणार उत्तर घन सेमी. 70.4 लिटर म्हणजे किती घन सेमी? 70,400 घन सेमी. आता उंची दिलेली आहे आणि त्रिज्या विचारली. आता धारकता म्हणजेच काय रे? त्या वृत्तचितीचं मग काय घनफळ होतं वृत्तचितीच्या घनफळाचं? बरोबर, पाय आर वर्ग एच. मग घनफळाच्या ठिकाणी 70,400 टाकतो मी. घनसेमी मध्ये काढलेली आपण धारकता. पायची किंमत 22/7. पुन्हा आर वर्ग आणि उंची किती दिलेली आहे? 56. 7 एके 7, 7 8 56. मग 70,400 आणि उजवीकडचं 22 गुणिले 8 छेदात जाणार. आणि त्या बाजूला फक्त काय उरलं? आर वर्ग. आता सिम्प्लिफाय करू. बघा, 22 22 त्रिक 66, 70 वजा 66 4, त्यावर घेतले 4 44, 22 दोन्ही 44 आणि त्यानंतर हे 2 झिरो. आता 8 एके 8, 8 चोक 32 आणि वरचं 2 झिरो. म्हणजे आर वर्ग बरोबर 400 आलं. दोन्ही बाजूचं वर्गमूळ काढा. आर वर्गचं आर आणि 400चं वर्गमूळ 20. आहे का 20 सेमी? पर्याय बघा. 2. पर्याय क्रमांक 2. बरोबर. समजलं का हे गणित? हो सर. ओके. एका आयताची लांबी व रुंदी 4 या प्रमाणात आहे. आयताच्या कर्णाची लांबी 20 सेमी असल्यास त्याचे क्षेत्रफळ किती चौरस सेमी? एक साधं उदाहरण घेतो म्हणजे लक्षात येईल तुमच्या. हा आयत आहे, हा आयताचा कर्ण आहे. ABCD असं आयताला नाव दिलं. तुम्हाला माहिती आहे आयताचा प्रत्येक कोण काय असतो? काटकोन असतो. आता 4 3 दिले का नाही, मग कॉमन मल्टिपल एक्स म्हणायचं, म्हणजे लांबी काय येणार? 4x. 4x आणि रुंदी 3च्या पटीत म्हणजे 3x. आणि कर्णाची लांबी दिली 20. 20 आता मला सांगितलं ABC हा काटकोन त्रिकोण आहे का नाही, म्हणजे पायथागोरसचा सिद्धांत वापरू शकतो. मग कर्ण वर्ग म्हणजे कोणाचा वर्ग? 20चा वर्ग.
उरलेल्या दोन बाजूच्या वर्गाची बेरीज म्हणजे ए बी वर्ग म्हणजे 3x चा वर्ग आणि बी सी वर्ग म्हणजे 4x चा वर्ग. मग 20 चा वर्ग किती? 400. 3x चा वर्ग 9x वर्ग आणि 4x चा वर्ग 4 चौक 16x वर्ग. मग सांगा 400 बरोबर काय आलं? 16 9 25. आणि मग 400 भागिले 25 करा. 25 एके 25 आणि 25 चौक 150. म्हणजे 400 भागिले 25 16 येते. आणि दोन्ही बाजूचं वर्गमूळ काढा. x वर्गचं x आणि 16चं वर्गमूळ किती? 4. मग मला सांगा लांबी काय आली? 4x. मग 4 गुणिले x ची किंमत 4. 4 चौक 16 सेमी लांबी आली बघा. आणि रुंदी किती दिली आपल्याला? 3x. मग 3 गुणिले x ची किंमत 4 टाकायची. 3 चौक 12. आता आपल्याला काढायचे काय? तर क्षेत्रफळ. आयता क्षेत्रफळ सूत्र काय रे? लांबी गुणिले रुंदी. लांबी आपली आली 16 आणि रुंदी किती? 12. 16 गुणिले 12 करू. 12 72 चला 7 12 एके 12 आणि 7 19. 192 आहे का पर्याय बघा? 3 पर्याय क्रमांक 3. दोनच उदाहरणं राहिलेत. 256 चा घातांक 360 व्हाईट बोर्डला घेतो. ते 256 पाय आहे. घातांक किती आहे? 360. आता थोडं हे करूया. 256 2 चा किती घातांक आहे रे? म्हणजे 2 चा किती वेळा गुणाकार केला 256 येते बघूया एकदा. 8. एकच मिनिट बघूया. बेदुनी 4 4 दुनी 8 8 दुनी 16 16 दुनी 32 32 दुनी 64 64 दुनी 128 आणि 128 दुनी 256. मग हा 2 चा घातांक 8वा आहे 256. मग मी 256 चा गाव काय लिहितो? 2 चा घातांक 8 लिहितो आणि मूळचा घातांक 360. आता तुम्हाला एक घातांकाचा नियम झालाय बघा. ए चा m कंसाचा n बरोबर काय रे? ए चा m गुणिले n झालाय ना घातांकाचा नियम. मग 2 चा या 8 चा आणि 360 चा गुणाकार करायचा. मग ह्या अंशातील 8 ला छेदातील 8 गेलं म्हणजे 2 चा घन राहिला का नाही? आणि 2 चा घन किती असतो? 8. आहे का उत्तर 8 बघा? पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3. ओके. आता लास्ट एकच राहिलं. एका शेतकऱ्याने 9200 किमतीचा माल अडत्या मार्फत विकला. त्याला 2.5% अडत द्यावी लागली तर शेतकऱ्याला किती रुपये? आता अडतेची अडत अगोदर काढायची. अडत बघूया. 9200 चा किती टक्के अडत द्यायची? 2.5%. 2.5% म्हणजे 2.5/100. 100. या 2 शून्याला हे 2 शून्य गेलं. 92 गुणिले 2.5 करूया. 25 दुनी 50 चला 5. 25 9 सव्वा 200. सव्वा 200 आणि 5 230 आणि 1 नाही इथं म्हणजे 230 रुपये अडत द्यावी लागली. पर्याय क्रमांक 1. आता शेतकऱ्याला मिळणारी रक्कम किती? 9200 तून आडत्याला 230 रुपये द्यावे लागतात. शून्यातून शून्य गेलं 0. 10 तून 3 गेलं 7. हात चला 1. 2चं 12. 12 तून 3 गेलं पर्याय क्रमांक 4. 9. चला 1 आणि 9 तून 1 गेलं 8. 8970 बरोबर. पर्याय क्रमांक. थोडं स्पीड न घेतलं कारण आपल्याला एका तासामध्ये 20 गणित संपवायची होती. आजचा भाग सर्वांना समजला? हो सर. आता मला सांगा 40 विद्यार्थी जॉईन आहेत. उद्या सकाळी जर 5:30 ला तास घेतला तर हे 40 विद्यार्थी जॉईन होणार का? हो सर. हो सर.
5:30ला तास म्हणजे तुम्हाला 5ला उठावं लागणार. हो सर. तुम्हाला या तासाच्या निमित्तानं चांगली सवय लागेल 5ला उठायची. चालेल. हो सर. हॅलो सर. हॅलो हा, सर. बोला. सर किती क्लास घेणार आहे? 5ला घेणार आहे का? 5:30. सर नवोदय 5वीला आणि कितवीला असतो? काय काय? नवोदय 5वीला आणि कितवीला असतं? नवोदय 5वीलाच असते बरं का, आणि पुन्हा 8वीला असते, पण थोडी जागा असतात. म्हणजे 9वीला ऍडमिशन घेण्यासाठी 8वीत एक परीक्षा असते नवोदयची, पण थोड्या जागा असतात. म्हणजे जे सोडून मुलं गेलेली असतात का नाही, त्याच्या जागा भरण्यासाठी 8वीमध्ये सुद्धा असते नवोदयची थोडी, पण जास्त होय जागा का? नसतात. पण जास्त जागा 5वीला असतात. ते 6वीला ऍडमिशन बरं घेण्यासाठी. हा. चालेल, ओके, बस करूया. काय सर? बाय बाय.